उजळण्या आला, समरी लाभली त्याला, लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा, लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. शिवसेना प्रभाग क्रमांक 12 चे युवा समाजसेवक मयूर धुमाल यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन नवी मुंबई जिल्हा संपर्क प्रमुख अंकुश बाबा कदम यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. उद्घाटन प्रसंगी परिसरात कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांची मोठी उपस्थिती यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला वेगळेच स्वरूप लाभले. या सोहळ्यास जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, महिला आघाडी नवी मुंबईच्या जिल्हा संपर्क प्रमुख दमयंती आचरे, महिला जिल्हा प्रमुख शीतल कचरे, माजी विरोधी पक्षनेते विजयानंद माने, विभाग प्रमुख सूर्यकांत कचरे, समाजसेवक आनंदराव कचरे यांच्यासह स्थानिक शिवसैनिक आणि मोठ्या प्रमाणावर प्रभागातील नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणं, त्यांच्या तक्रारींवर तातडीनं कार्यवाही करणं आणि प्रभागातील विकास कामांना गती देणं या उद्देशानं हे जनसंपर्क केंद्र उभारण्यात आले असल्याचे मयूर धुमाल यांनी सांगितले. प्रभागातील रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य तसेच सामाजिक सुविधांच्या प्रश्नांवर प्राधान्यानं काम करू असे आश्वासनही त्यांनी दिले. नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत करत मयूर धुमाल यांच्याकडून भविष्यातही असेच जनहिताचे उपक्रम राबवले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली. संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, शिस्तबद्धता आणि शिवसेनेच्या जनसेवेची छाप स्पष्टपणे जाणवत होती. आपण पाहिलं असेल की या सगळ्या प्रभागातली जी आमची नेते मंडळी आहेत ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आमचे आदरणीय नरेश म्हस्के साहेब असतील, जिल्हा प्रमुख आदरणीय आमचे द्वारकानाथ भोईर साहेब असतील, यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केव्हाच वाटचाल केलेली आहे. घराघरामध्ये आमची सगळी मंडळी पोचलीत आहेत. पण आज अधिकृत घोषणा करत आहोत आम्ही की एक जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेना घराघरामध्ये पोचवण्याचं काम आदरणीय आमच्या नरेश म्हस्के साहेबांच्या माध्यमातून हा आदेश आलेला आहे आणि आजपासून खऱ्या अर्थानं या प्रभागामध्ये आम्ही ती सुरुवात केलेली आहे. नक्कीच शिवसेनेचं काम करायला प्रचाराचा नारळ फोडायला लागत नाही, कारण शिवसेना ह्या 4 शब्दासाठी आणि भगव्या ध्वजासाठी इथला प्रत्येक कार्यकर्ता काम करत असतो. प्रचाराचा नारळ तर आम्ही सगळ्यांनी फोडलेला आहे. जे साहेब आदेश देतील त्या पद्धतीनं पुढं आम्ही जाऊच, परंतु नारळ फोडलेला आहे तो आम्ही सगळ्यांनी फोडलेला आहे. आणि या जनसंपर्क कार्यालयामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो आहे, त्यामुळं नक्कीच आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी आजपासूनच आम्ही नारळ फोडला असं आम्ही घोषित. आज आपण पाहतोय प्रभाग क्रमांक 52 मध्ये मयूरजी धुमाळ यांनी शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन अर्थात लोकार्पण सोहळा इथे संपन्न झालेला आहे. या प्रसंगी विविध नागरिक असतील, वरिष्ठ पदाधिकारी यांनी उपस्थिती दाखवलेली आहे. शिवसेनेच्या ब्रीदवाक्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण याला अवलोकून या शाखेमध्ये न्याय मंदिराचं काम केलं जाईल. आपण पाहतोय की प्रभाग क्रमांक आत्ताचा जरी 12 असला तरी पूर्वीचा 44 यामध्ये बरेचसे नागरिकांचे काही कठीण प्रश्न प्रलंबित आहेत. त्याचा न्याय निवाडा करण्यासाठी नक्कीच या शाखेतून लोकांना न्याय देण्याचं कार्य केलं जाईल. हे जनसंपर्क कार्यालय म्हणजे इथल्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये जनतेसाठीच आपण ओपन केलेलं आहे. हे जसं बघायला गेलं तर आत्ता नुकतंच ओपन केलेलं नाही, तसं बघायला तर आपण 15 वर्ष इथं कार्यरत आहोत. काही कारणास्तव आपल्याला ऑफिस चेंज करावं लागलं, त्यामुळे आपण आता पुन्हा एकदा नारळ फोडलेला आहे आणि ऑफिसचं ओपनिंग केलेलं आहे. जनतेचा प्रश्न आहे तेच आपल्याला सोडवण्यासाठी आपण ओपन केलेलं आहे. आपण प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आपण त्यांच्याच भागातल्या आहोत, त्यांच्याच घरातल्या आहोत, त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याला आम्हाला काही प्रश्नच पडत नाही. आम्ही ऑलरेडी त्यांच्या घरात पोहोचलेलोच आहोत. आपकी आवाज आपकी खबर, जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें.